अर्थशास्त्र स्नेहींना, यूट्यूब प्रेमींना आणि माझ्या लाडक्या विद्यार्थिनींना माझा मनपूर्वक नमस्कार। आपण 11वीच्या अर्थशास्त्राला अगदी सोपं करून विविध यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे। आज 11वीच्या अर्थशास्त्रातील दुसऱ्या प्रकरणामध्ये पैशाच्या कार्याबद्दलची चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। तर पैशाची विविध कार्य या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। त्याच्या अगोदर आपण पैसा म्हणजे काय आणि पैशाचे विविध प्रकार जाणून घेतलेले आहेत। जर का आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपणास त्या व्हिडिओची लिंक पाहायला मिळेल, नक्की पहा। सुरुवात करूया पैशाचे विविध कार्य समजून घेण्याला। विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या कार्यांचं वर्गीकरण हे 3 भागामध्ये करण्यात आलेलं आहे। पैसा नेमकं कोणतं कार्य पार पाडतो किंवा अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचं नेमकं काय कार्य आहे याबद्दलची माहिती घेत असताना पैशाचे प्राथमिक कार्य आपण समजून घेणार आहोत, पैशाचे दुय्यम किंवा सहाय्यक कार्य आपण समजून घेणार आहोत आणि त्यासोबतच पैशाचे अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। सुरुवात करूया पैशाच्या कार्यातील पहिलं प्राथमिक कार्य समजून घेण्याला। विद्यार्थी मित्रांनो, पैसा हा प्राथमिक कार्य कोणती करतो ते जर आपण पाहायचं म्हटलं तर पैशाचं पहिलं प्राथमिक कार्य आहे किंवा पैशाचं मूलभूत कार्य ज्याला म्हणता येईल ते आहे विनिमयाचे माध्यम। पैसा विनिमयाचे माध्यम म्हणून काम करतो किंवा कार्य करतो। आता विनिमय या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री। आज कोणत्याही वस्तू आणि सेवांची खरेदी करण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो, म्हणजे पैसा हे विनिमयाचे माध्यम म्हणून काम करतो किंवा कार्य करतो आणि हे पैशाचे मूलभूत कार्य आहे। कारण आपण कोणत्याही प्रकारच्या वस्तू आणि सेवांची पैसे घेऊन विक्री करू शकतो आणि मिळालेल्या पैशातून या वस्तू आणि सेवांची पुन्हा खरेदी करू शकतो। त्यामुळं विनिमयातील खरेदी आणि विक्री या दोन्ही मधील दुवा म्हणून पैसा कार्य करतो। कारण दुहेरी संयोगाचा अभाव हा आपण वस्तू विनिमय पद्धतीमध्ये पाहिलेला होता। हा अभाव दूर होण्यासाठी पैसा हे विनिमयाचे माध्यम म्हणून काम करत आहे किंवा कार्य करत आहे। हे पैशाचं पहिलं मूलभूत कार्य आहे ज्याला आपण प्राथमिक कार्य असं म्हणत आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, पैशामध्ये स्वीकार्यता आहे, पैशामध्ये टिकाऊपणा आहे, पैशामध्ये स्वीकार्यता आहे। या कारणांमुळे पैसा हा विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करण्यास सुलभ आहे। म्हणून विनिमयाचे माध्यम हे सुद्धा पैशाचे एक अत्यंत महत्त्वाचं मूलभूत कार्य आहे। दुसरं कार्य आहे ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन म्हणून सुद्धा पैसा काम पाहतो। मूल्यमापनाचे साधन म्हणून पैसा काय काम करतो हे जर आपण समजून घ्यायचं म्हटलं तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तू आहेत आणि जेवढ्या सेवा आहेत त्या सर्व वस्तू आणि सेवांचं मूल्य हे पैशात व्यक्त केले जाते। त्यामुळं त्याचं मूल्य निश्चित करण्याचं साधन म्हणून पैसा अत्यंत महत्त्वाचं कार्य पार पाडतो। त्यामुळं मूल्यमापनाचे साधन म्हणून पैसा विशेष कार्य पार पाडतो। आज प्रत्येक वस्तूची किंमत किंवा प्रत्येक वस्तू आणि सेवांचं मूल्य आपण पैशात व्यक्त करतो आणि जेव्हा वस्तू आणि सेवा यांचं मूल्य पैशात व्यक्त केलं जातं तेव्हा त्याला किंमत असे म्हणतात।
आणि आज प्रत्येक वस्तूला किंमत आहे आणि सेवांना सुद्धा किंमत आहे। ही किंमत पैशामुळे प्राप्त झालेली आहे। त्यामुळं पैसा हे प्रत्येक वस्तू आणि सेवांच्या मूल्यमापनाचं साधन म्हणून वापरला जातो। हा एक भाग झाला। दुसरा भाग, पैसा हे हिशेबाचे परिमाण म्हणून सुद्धा काम करतो किंवा कार्य करतो। आता हिशेबाचे परिमाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न आहे, खर्च आहे, बचत आहे, गुंतवणूक आहे, यासारख्या घटकांचं विश्लेषण किंवा अंदाजपत्रक यासारख्या सगळ्या हिशेबाचं परिमाण म्हणून पैसा काम पाहतो। कारण भारतामध्ये हिशेबाचे परिमाण म्हणून रुपया हे चलन प्रचलित आहे। अगदी तसंच प्रत्येक देशामध्ये हिशेबाचं परिमाण म्हणून त्या देशाचं चलन किंवा त्या देशाचा पैसा कार्य करतो। भारतामध्ये हिशेबाचं परिमाण म्हणून रुपया हे काम पाहतो किंवा पैसा हे काम पाहतो। अमेरिकेमध्ये डॉलर असेल, जपानमध्ये येन असेल किंवा UK मध्ये युरो असेल, यासारख्या विविध चलन सुद्धा हिशेबाचे परिमाण म्हणून कार्य करतात। त्यामुळं मूल्यमापनाचं साधन किंवा हिशेबाचे परिमाण हे सुद्धा पैशाचं एक प्राथमिक कार्य आहे। आता आपण पैशाच्या काही दुय्यम किंवा सहाय्यक कार्याकडे वळूया। दुय्यम किंवा सहाय्यक कार्य काय आहेत पैशाची? त्यामध्ये पहिलं कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे विलंबित देणी देण्याचे साधन। विलंबित देणी म्हणजे काय हे अगोदर समजून घ्या। विलंबित देणी म्हणजे भविष्य काळात द्यावयाची देणी, याला आपण विलंबित देणी असे म्हणतो। म्हणजे कर्जाने पैसे घेणे आणि कर्जाने पैशाची परतफेड करता येण्याचं काम पैसा करतो आहे, त्याला विलंबित देणी देण्याचं साधन असं म्हणतात। म्हणजे आज आपण कर्ज घेत असताना ते पैशाच्या स्वरूपात घेऊ शकत आहोत आणि हे घेतलेलं कर्ज भविष्यामध्ये पैशाच्या स्वरूपात त्याची परतफेड करू शकत आहोत, याला विलंबित देणी देण्याचं साधन म्हणून करत असलेलं कार्य असं म्हणता येईल। पैशाचं हे एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो। कारण बघा ना, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये वस्तू असतील किंवा गुरे असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, नाशवंत वस्तू असतील, यांना जर कर्जाच्या स्वरूपात घ्यायचं म्हटलं तर ते भविष्यात परतफेड करण्यात विविध अडचणी येत होत्या। कारण एखादी बकरी आपण कर्जाने घेतली तर त्याच शरीर प्रकृतीची बकरी 5 वर्षानंतर परत करायची म्हटलं तर कर्ज परतफेड करताना वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी यायच्या। पण आता पैशाच्या स्वरूपामध्ये आपण कर्ज आज घेऊ शकतो आहेत आणि या कर्ज आणि त्यावरील व्याज हे भविष्यामध्ये आपण पैशाच्या स्वरूपात परतफेड करू शकत आहोत, यालाच तर विलंबित देणी देण्याचं कार्य असं म्हणायचं। आणि हे कार्य दुय्यम कार्यामध्ये येतं आणि हे पैशाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे। त्याच्यानंतर दुय्यम कार्यामध्ये पैसा हे मूल्य संचयनाचे साधन म्हणून काम करतो। म्हणजे आज बचतीचं एक साधन किंवा मूल्य संचयनाचं एक साधन म्हणून पैसा कार्य करतो। कारण विद्यार्थी मित्रांनो, पैशामध्ये आपल्या वर्तमान गरजा भागविण्याची ही क्षमता आहे आणि भविष्य काळातील गरजा सुद्धा आपल्या पैशाच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो। त्यामुळं पैसा हे मूल्य संचयनाचे साधन म्हणून काम करतो। म्हणजेच बचतीचे साधन म्हणून आपल्याला पैशाचा उपयोग करता येतो किंवा पैसा हे बचतीचं साधन म्हणून कार्य करतो आणि त्या बचतीच्या माध्यमातून आपण आपल्या वर्तमान गरजा पूर्ण करू शकतो आणि भविष्यातील सुद्धा गरजा पूर्ण करता येतात। म्हणूनच तर लॉर्ड J.M. केन्स असं म्हणतात की पैसा हा वर्तमान आणि भविष्य यांच्यातील दुवा आहे। म्हणजे वर्तमान काळातीलही गरजा आपण पैशाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा खरेदी करून पूर्ण करू शकतो
आणि भविष्यातीलही गरजा आपण पैशाच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा खरेदी करून पूर्ण करू शकतो। म्हणून पैसा हे मूल्य संचयनाचे साधन आहे। अगोदर अशा पद्धतीचे प्राणी, पशु किंवा नाशवंत वस्तू आपल्याला साठवून ठेवता येत नव्हत्या, परंतु आज आपण पैसा बचतीच्या माध्यमातून साठवून ठेवू शकतो आणि त्याच पैशातून भविष्यामध्ये वेगवेगळ्या गरजा, वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची खरेदी करून पूर्णही करू शकतो। म्हणून पैसा हे मूल्य संचयनाचे साधन आहे। हे सुद्धा पैशाचं एक अत्यंत महत्त्वाचं दुय्यम कार्य आहे असं आपल्याला म्हणावं लागेल किंवा म्हणता येईल। विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या दुय्यम कार्यातील तिसरं कार्य आहे ते म्हणजे मूल्य हस्तांतरणाचे साधन। पैसा हा मूल्य हस्तांतरणाचं साधन म्हणून सुद्धा काम करतो। अलीकडच्या काळात विविध व्यापाराच्या दृष्टिकोनातून मूल्याचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी होण्याची आवश्यकता असते। अशा वेळेला या मूल्यांचं हस्तांतरण करण्याचं साधन म्हणून सुद्धा पैसा काम करतो। उदाहरणार्थ, जमीन असेल, इमारत असेल, शेती असेल, बंगला असेल किंवा एखादा प्लॉट असेल किंवा एखादा फ्लॅट असेल, अशी स्थावर मालमत्ता आपण एका ठिकाणची मालमत्ता विक्री करून अशा पद्धतीची मालमत्ता दुसऱ्या ठिकाणी जाऊन खरेदी करू शकतो। याला मूल्य हस्तांतरण असं म्हणतात आणि हे केवळ आणि केवळ पैशामुळे शक्य झालेलं आहे। त्यामुळे मूल्य हस्तांतरणाचं एक साधन म्हणून सुद्धा पैसा अत्यंत महत्त्वाचं कार्य करतो। समजा विद्यार्थी मित्रांनो, मी पुण्यामध्ये नोकरी करत आहे, मग मी पुण्यामध्ये एक घर खरेदी केलं किंवा मी पुण्यामध्ये थोडीशी जागा खरेदी केली आणि समजा पुण्यातून माझी दुसरीकडे कुठं बदली झालेली असेल, तर आता ही जागा किंवा हे घर मला विक्री करायचं असेल तर पैसे घेऊन मी हे घर किंवा ही जागा विक्री करू शकतो आणि तशाच पद्धतीचं एखादं घर किंवा जागा दुसऱ्या ठिकाणी खरेदी करू शकतो। याला सर्वसाधारणपणे मूल्य हस्तांतरण असं म्हणतात आणि या मूल्य हस्तांतरणाचं कार्य पैशामुळेच शक्य आहे। हे सुद्धा पैशाचं एक अत्यंत महत्त्वाचं दुय्यम कार्य आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता आपण पैशाच्या काही अनुषंगिक कार्याकडे वळूया। आधुनिक काळामध्ये प्राध्यापक किनले असं म्हणतात की पैसा हे काही आकस्मिक किंवा अनुषंगिक कार्य सुद्धा पार पाडत आहे। मग पैशाची कोणती अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य आहेत ही सुद्धा आपण पुढील मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया। तर पैशाची अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्यातलं पहिलं कार्य आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन। विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ही संकल्पना आपण याच्या अगोदरच्या पहिल्या प्रकरणामध्ये समजून घेतलेली आहे। राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या काळात देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची बाजार किंमत दुहेरी गणना होऊ न देता मोजलेलं बाजार मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असतं। याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये एका वर्षाच्या काळात उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा यांची पैशातील किंमत मोजली जाते, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशात मोजलं जातं। त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याचंही कार्य पैसा करतो असं म्हणता येईल। हे सुद्धा पैशाचं एक महत्त्वाचं कार्य आहे आणि सोबतच राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप किंवा राष्ट्रीय उत्पन्नाच्या विभाजनाचं सुद्धा काम पैसा करतो विद्यार्थी मित्रांनो। कारण राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप हे उत्पादन घटकांमध्ये होतं, जसं की भूमीला खंड मिळतो, श्रमिकाला वेतन मिळतं, भांडवलावर व्याज मिळतं आणि संयोजकाला नफा मिळतो। हे जे खंड, वेतन, व्याज आणि नफा आहे हे सुद्धा पैशातच मिळतात। त्यामुळं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं विभाजन ही दोन्हीही कार्य पैशाच्या माध्यमातूनच पूर्ण केली जातात। त्यामुळं पैसा हे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करण्याचं कार्य करतो। हे पैशाचं एक अनुषंगिक कार्य आहे। त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पैसा हे पतपैशाचा आधार म्हणून सुद्धा कार्य करतो। विद्यार्थी मित्रांनो, पैशाच्या प्रकारामध्ये आपण समजून घेतलं पतपैसा कशाला म्हणायचं। पतपैसा म्हणजे बँकांकडून निर्माण केला जाणारा पैसा
आणि बँकांकडून किंवा निर्माण केला जाणारा पैसा किंवा पतपैसा याचा आधार म्हणून पैसा कार्य करतो, कारण पैशाशिवाय बँका पतपैशाची निर्मितीच करू शकत नाहीत. उदाहरणार्थ, जर आपल्या खात्यामध्ये पैसे असतील किंवा ठेवीच्या स्वरूपात पैसे जमा झालेले असतील तरच आपण आपल्या खात्यावरील एखादा धनादेश किंवा एखादा चेक देऊ शकतो. म्हणजे व्यापारी बँका या प्राथमिक ठेवीच्या आधारे पतनिर्मिती करत असतात आणि ह्या ठेवी पैशाच्या स्वरूपात बँकेमध्ये ठेवल्याशिवाय आपल्याला धनादेशासारखं म्हणजेच चेक सारखं किंवा डीडी म्हणजेच डिमांड ड्राफ्ट सारखं साधन वापरता येत नाही. त्यामुळं पैसा हे पतपैशाचा आधार म्हणून कार्य करतो. हे सुद्धा पैशाचं एक अनुषंगिक कार्य आहे. त्याच्यानंतर पैशाचं अनुषंगिक कार्यामधले तिसरं कार्य आहे ते म्हणजे संपत्तीला रोखतेत रूपांतरण करून देणं. हे सुद्धा पैशाचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रकारची स्थावर मालमत्ता संपत्ती याचं पैशात रूपांतर करणं आणि पैशाचं स्थावर मालमत्ता संपत्ती सोने चांदी जमीन जुमला गाडी बंगला यांच्यामध्ये रूपांतर करता येणं याला संपत्तीचे रोखतेत रूपांतर करता येणं असं म्हणतात. आणि पैशामुळं हे शक्य झालेलं आहे. आपण एखादा सोनं किंवा चांदी यांचं रूपांतर पैशात करू शकतो किंवा पैशातून सोने चांदी खरेदी करू शकतो. आपण एखादं घर जमीन जुमला मालमत्ता यांचं पैशात रूपांतर करू शकतो किंवा पैशातून या संपत्ती खरेदी करू शकतो. ह्याला संपत्तीचे रोखतेत रूपांतर करता येणं असं म्हटलं जातं आणि हे पैशामुळेच शक्य झालेलं आहे. त्यामुळं पैसा हा संपत्तीचे रोखतेत रूपांतर करण्याचं महत्त्वाचं कार्य करतो. हे सुद्धा पैशाचं एक अनुषंगिक किंवा आकस्मिक कार्य आहे. आणि शेवटी नंबर 4, स्थूल आर्थिक चलांचं मापन हे सुद्धा पैशात केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्या अगोदरच्या पहिल्या प्रकरणामध्ये स्थूल अर्थशास्त्र म्हणजे नेमकं काय हे अभ्यासलेलं होतं. स्थूल अर्थशास्त्रामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित जे जे घटक अभ्यासले जातात ते सगळे घटक बघा तुम्ही पैशात व्यक्त केले जातात किंवा पैशातच त्याचं मापन केलं जातं. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देईल. राष्ट्रीय उत्पन्न स्थूल अर्थशास्त्रातील एक आर्थिक चल आहे. स्थूल अर्थशास्त्रातील आर्थिक चल म्हणजे काय, तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या संकल्पना किंवा आर्थिक संकल्पना या पैशातच व्यक्त केल्या जातात. बघा, राष्ट्रीय उत्पन्न आहे, राष्ट्रीय बचत आहे, राष्ट्रीय गुंतवणूक आहे, एकूण मागणी आहे, एकूण पुरवठा आहे, एकूण उपभोग आहे. या सगळ्या घटकांचं मापन हे पैशातच केलं जातं. त्याला स्थूल आर्थिक चलांचे मापन असे म्हणतात. आणि अर्थशास्त्रामध्ये अभ्यासले जाणारे स्थूल आर्थिक चल हे केवळ आणि केवळ पैशातच व्यक्त केले जातात. त्यामुळं स्थूल आर्थिक चलांचे मापन हे एक पैशाचे अनुषंगिक कार्य आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणातून आपण पैशाची महत्त्वाची कार्य जाणून घेतली. जाता जाता एक छोटीशी संकल्पना मी तुम्हाला स्पष्ट करून देणार आहे आणि ती म्हणजे काळा पैसा, ब्लॅक मनी. कशाला म्हणायचं? विद्यार्थी मित्रांनो, काळा पैसा म्हणजे काय हे समजून घेत असताना त्याचा अर्थ अगोदर समजून घ्या. काळा पैसा म्हणजे असा पैसा की जो कर चुकवेगिरीतून मिळविलेला असतो किंवा बेकायदेशीर मार्गाने मिळविण्यात येणाऱ्या पैशाला काळा पैसा असे म्हणतात. हा पैसा किंवा हे उत्पन्न आपण म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार, लाच, काळा बाजार, तस्करी यासारख्या व्यवहारातून जो पैसा मिळविला जातो त्या सगळ्या पैशाचा समावेश हा काळा पैशामध्ये केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्थेमध्ये काळ्या पैशामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माण होत असते.
त्यामुळे अर्थव्यवस्थेसाठी काळा पैसा हा धोकादायक असतो किंवा काळ्या पैशामुळे अर्थव्यवस्थेमध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण होते। अलीकडच्या काळात काळा पैसा कमी करता यावा किंवा काळ्या पैशाचं उच्चाटन करता यावं किंवा काळ्या पैशावर अंकुश घालता यावा याच्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत आणि त्याच्यातीलच एक उपाययोजना म्हणजे नोटाबंदी होय। म्हणजे ज्याला आपण विमुद्रीकरण असं म्हणतो। काही चलनातील नोटा रद्द केल्या जातात आणि नवीन काही नोटा चलनात आणल्या जातात। हे सुद्धा काळ्या पैशावर अंकुश घालण्यासाठी किंवा काळा पैसा नियंत्रणात आणण्यासाठी केलं जातं। ही काळ्या पैशाची संकल्पना सुद्धा यासोबतच मी तुमच्या समोर स्पष्ट केलेली आहे। अशा पद्धतीने पैशाचे विविध कार्य आणि काळ्या पैशाची संकल्पना या व्हिडिओतून आपण अगदी सविस्तरपणे समजून घेतलेली आहे। धन्यवाद।